आपणास आता निवेदन देऊन गेलेत, काय सांगतील याबाबत मूर्तजाऊ? दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सज्जनपाडा पालघर पोलीस स्टेशन अंतर्गत NH 160 या महामार्गावर एक ॲक्सिडेंट झाला होता. सदर ॲक्सिडेंटमध्ये अनिता पाटील ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. उपचारादरम्यान दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या अनुषंगाने विविध संघटनांचे निवेदनं प्राप्त झालेले. सदर निवेदनांवर SDPO जव्हार यांच्यातर्फे चौकशी करून योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल. आज आपण कशासाठी आलेत आणि काय मुख्य कारण आहे? काल अनिता अनिल पाटील राहणार नावजे यांचा खड्ड्यामध्ये अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज पालघर पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतली आणि संबंधित ठेकेदार आणि जे अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज साहेबांची भेट घेतली आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर या ठिकाणी आज भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, भूमिपुत्र संघटना तसेच इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून निवेदन दिलं. तसंच सौ विनया विकास पाटील जिल्हा परिषद सदस्य ह्यासुद्धा आमच्यासोबत होत्या आणि आज तुम्ही बघाल तर पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत, परंतु जे रस्ते त्याच्यावर अवजड वाहनांची म्हणजे 60-60, 70-70 टनाच्या वाहनांची वाहतूक केली जाते आणि त्याच्यामुळं सगळीकडेच रस्ते खराब झालेले आहेत आणि अनेक अपघात होत आहेत. अगदी मासवणच्या पुलावर आमची गिरनोलीची एक भगिनी समीक्षा संतोष पाटील यांचासुद्धा अपघात झाला आणि त्यासुद्धा बरेच दिवस कोमामध्ये होत्या. अक्षरशः लक्षावधी रुपये खर्च करावे लागतात उपचारासाठी आणि ह्या जी पीडित आहेत, जे अपघातग्रस्त महिला किंवा आता ज्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांना शासनाने तातडीने मदतसुद्धा दिली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज भेट घेतली आणि 8 दिवसात याच्यावर कारवाई न झाल्यास या सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा या ठिकाणी आम्ही आज दिला आणि साहेबांनी चांगले सकारात्मक आम्हाला त्याला प्रतिसाद दिलेला आहे.